नमस्कार. वर्ल्ड ऑफ वैदई या यूट्यूब चॅनेलवर मी आरती फडतरे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालो आहे मछली माता मंदिरामध्ये. आता हे नाव ऐकल्यावर तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की मछली माता, कारण आजपर्यंत तुम्ही बऱ्याच देवींची नावे ऐकली असतील, पण ह्यात हे नाव एक नवीनच वाटतंय. तर हे मंदिर नक्की आहे कुठे? तर हे मंदिर आहे जम्मू काश्मीरमधील उधमपूर या जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे जीब. या जीब गावामध्ये हे मंदिर आहे. तर हे समोर बघताय तर हे मंदिर आहे आणि इथलं बोललं जातं मछली माता मंदिर. तर मछली माता मंदिर हे नाव का पडलं? तर ह्या नावातच आहे मछली माता. तर ही जी नदी आहे ह्या नदीमध्ये भरपूर मासे आहेत. आणि जम्मू काश्मीरमधील एक गोष्ट आहे की या ठिकाणी लोक माशांना देव मानतात. इथं मासे पकडले जात नाहीत. ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ असेल किंवा म्हणजे नदी मंदिर वगैरे असेल त्या ठिकाणी जे मासे असतात तिथं ते पकडले जात नाहीत. तिथं तुम्हाला जागोजागी बोर्ड दिसतील की मासे पकडायला मनाई आहे. त्यामुळे या नदीमध्ये भरपूर मासे असतात आणि याच्यामुळेच ह्या मंदिराचं नाव असं पडलं असावं की मछली माता. तर तुम्हाला आम्ही नंतर समोर एक ती नदी आहे तिकडे खाली गेल्यानंतर दाखवणार आहे की किती मासे आहेत. तर हा इकडून जाताना हा पायी रस्ता आहे, इकडून आता आम्ही जाणार आहे. आणि इकडे भरपूर मंकी पण आहेत. आता ही खाली नदी आहे तर तुम्ही वरूनच बघा या नदीमध्ये किती मासे दिसत आहेत. तर आत्ता सध्या मी ह्या ब्रिजवर उभे आहे आणि या ब्रिजवरूनच मी मोबाईलमध्ये हे व्हिडिओ बनवते. तर हे खाली पाण्यामध्ये जे पाणी दिसतंय त्या पाण्याच्या बरोबरीनं मासे दिसत आहेत. म्हणजे एवढे मासे आहेत या पाण्यात. आणि लोक काही खाली जे उभे राहिलेले आहेत ते त्या माशांना खायला वगैरे टाकतायत. तर आता आपण या ब्रिजवरून चला पुढे जाऊया. हा ब्रिज खूप जुना वाटतोय. आणि आता आपण याच ब्रिजवरून ही नदी पार करून या साईडला आलेलो आहे. आणि आता आपण ह्या पायऱ्यांवरून खाली उतरून जाणार आहे खाली पाण्यात, ज्या ठिकाणी आपण मगाशी मासे बघितले होते. आणि आपण थोड्या वेळापूर्वी ह्या ब्रिजच्या वरती होतो जिथून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खाली मासे दाखवत होते. आणि आता आपण बरोबर त्याच ठिकाणी खाली आलेलो आहे पाण्याच्या जवळ. आणि आता इथे तुम्ही हे पाण्यातले मासे जवळून बघू शकताय. बघा किती मासे आहेत यात. आणि हे मासे छोटे नाहीत तर मोठे आहेत. तर हे आहे मछली माता मंदिर. माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ते मछली माता मंदिर आहे.
आणि ही आहे ती नदी, ज्या नदीमध्ये भरपूर मासे आहेत, पण हे मासे पकडायला मनाई आहे. तुम्ही वरून पण बघू शकता, आतमध्ये भरपूर मासे आहेत. हे बघा. आणि ज्यावेळेस यांना काही खायला टाकलं जातं ना, त्यावेळेस हे सगळे मासे एका ठिकाणी गोळा होतात. तर हे मध्ये बघा तुम्ही, किती मोठ्या प्रमाणात मासे दिसत आहेत आतमध्ये. भरपूर मासे आहेत. म्हणजे हे व्हिडिओमध्ये ते पाणी आणि लाईटमुळे व्यवस्थित नाही दिसत आहे, पण ज्यावेळेस आपण ते बघतो ना डोळ्याने, त्यावेळेस भरपूर मासे दिसत आहेत. इथलं वातावरण पण खूप छान वाटतंय. म्हणजे हवा, निसर्ग, पाणी. तर वैदूला फ्लावर पाहिजे होता, तर मी आता तिला हे तोडून देतीये. आणि हे फ्लावर घेऊन ती खुश झालेली आहे. तर चला आपण बघूया की इथं काही दुसऱ्या गोष्टी पण अशा आहेत की ज्या आपल्याला म्हणजे आपल्या भागात जास्त आपण बघत नाही. आता हे पाणी तर म्हणजे यांच्याकडे जे छोटे छोटे गाव आहेत, त्या गावांमध्ये जास्त तर म्हणजे जे पाणी वगैरे प्यायला वापरलं जातं ते हे अशा झऱ्यांचं, डोंगरातून येणारे जे पाणी जे येतं, ते असे पाईप वगैरे लावलेले असतात की ज्यातून ते पाणी खाली सोडलं जातं. अशातूनच हे लोक हे पाणी वगैरे त्यांच्या घर खर्चासाठी वगैरे घेऊन जात असतात. आता हे बोर्ड आहे. तर 1997 साली ह्या पुलाचं काम झालं होतं. म्हणजे बराच जुनं आहे हे. या पुलावरून एक व्ह्यू, खूप छान व्ह्यू येतोय. म्हणजे एक व्ह्यू पॉइंट म्हणायला काही हरकत नाही. पुलाच्या दोन्ही बाजूला नदी आणि त्या नदीमध्ये जे मासे दिसत आहेत, खरंच खाली ज्यावेळेस आपण ते नदीचं पाणी बघत होतो त्यावेळेस ते पाणी म्हणजे नॉर्मल वाटत होतं, पण ज्यावेळेस ह्या पुलावरून ते पाणी आपण बघतोय त्यावेळेस ते पाणी थोडंसं हिरवं आणि निळ्या कलरमध्ये दिसते. आणि हे मासे पण बघा तुम्ही, भरपूर मोठ्या प्रमाणात हे मासे आहेत आतमध्ये. आणि ज्यावेळेस ह्या पुलावरून आपण बघतोय ना, ते व्ह्यू खरंच खूप छान वाटतोय. आत्ता थोडं नदीत पाणी कमी वाटतंय. मासे बघा तुम्ही, खरंच खूप मासे आहेत आतमध्ये. मछली माता, खरंच हे नाव जे आहे ना, ते खरंच हे मछली, भरपूर मछली आहे तिथे. तर आता आपण इथून जे आपण स्टार्टिंगला मंदिर पाहिलं होतं, तर त्या मंदिरात जाऊया. मला मारणारच काय.
तर याच्या आतमध्ये एक गुफा आहे. हे बघा तुम्ही, एक डोंगर म्हणजे डोंगर सारखंच एक म्हणता येईल की हे दगडाचं आहे आणि साईडला ते थोडं झाडीचं वगैरे होतं आणि त्याच्या आतमध्ये एक गुफा टाईप आहे की आतून पाणी पण येतंय. थोडीफार छोटी छोटी झाडे वगैरे आहे, दगडाचं आतमध्ये आहे आणि इकडे दोन म्हणजे या साईडून एक छोटंसं दिसतंय जिथून पाणी आतमध्ये येते. तर हे नदीच्या साईडला दगडाचे पूल वगैरे बनवलेत. तर आता आम्ही हे मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि आता पुन्हा आम्ही आमच्या मार्गाने माघारी निघालेलो आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. जर आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही आहेत. जे जॉईन बटन आहे ते दाबल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.